नमस्कार विद्यार्थी मित्र हो, मी श्री गायकवाड आर्यल. आपणा सर्वांची आजचा विषय समाजशास्त्र प्रकरण पहिले भारतीय समाजाचा परिचय भाग 7वा म्हणजे तास 7वा आणि शेवटचा तास यात स्वागत करतो. आपण सर्वांनी हा व्हिडिओ पूर्ण काळजीपूर्वक मन लावून ध्यान देऊन लक्षपूर्वक बघून ऐकून त्यास लाईक करून चॅनल सबस्क्राईब करा. बघूया भाग क्रमांक 7 आणि हा शेवटचा भाग आहे. या भागामध्ये आपला स्वातंत्र्योत्तर भारत यावर चर्चा करायची. पुरातन भारत बघितला, प्राचीन भारत बघितला, मध्ययुगीन भारत बघितला, गुप्तकालीन भारत बघितला आणि नंतर वसाहतकालीन भारत बघितला. आता शेवटच्या मुद्द्यावर आपण आलोय, उपघटक तिसरा स्वातंत्र्योत्तर भारत. यामध्ये स्वातंत्र्योत्तर म्हणजे स्वातंत्र्यानंतर, स्वातंत्र्योत्तर काळामध्ये एक स्वतंत्र देश या नात्याने भारताच्या ध्येय धोरणामध्ये अनेक बदल झाले. आपली प्राचीन संस्कृती आणि ब्रिटिश काळ यांच्या संमिश्र परिणामातून आपले वर्तमान काळातील विचार, वागणूक, उद्दिष्ट, ध्येय, गरजा या गोष्टींची विशिष्ट पठडी बनलेली आहे. त्याचबरोबर आपल्यापुढे नवीन आव्हाने, नवीन संधीसुद्धा उभ्या राहिल्या आहेत. आपल्याला पुढे जाण्यासाठी भारताच्या संविधानातील तत्वे आणि मूल्ये ही मार्गदर्शक ठरत आहेत. अनुकूल बदल, लोकांचे कल्याण, लोकांचा समावेश तसेच विकास ही उद्दिष्ट गाठण्यासाठी आखण्यात आलेल्या विविध सरकारी योजना यांचे सहाय्य मिळते. स्वातंत्र्योत्तर काळात म्हणजेच 1947 नंतरचा भारत भारताच्या जडणघडीत महत्त्वाच्या काही गोष्टींचा आढावा आपल्याला घ्यावायचा आहे. बघूया स्वातंत्र्योत्तर कालखंडातील भारत, काही गोष्टींचा आढावा. नंबर 1, भारताचे संविधान. भारत स्वतंत्र झाला 1947ला, नाही तर कारभार कसा करायचा? अंदाज चालेल का? नाही. मग त्याला काही नियमावली लागते. मग इथं भारतामध्ये अनेक जाती धर्माचे लोक राहतात, अनेक समाजाचे अनेक पंथाचे लोक राहतात. ह्या सर्वांना धरून आपल्याला चालायचं आहे. आपला संसार, आपला देश, आपली प्रगती साधायची आहे. देश चालवायचा, प्रगती साधायची आहे. त्याकरता काही नियमावली आवश्यक आहे, कानून कायदे आवश्यक आहे आणि म्हणून त्याकरिता भारताचे संविधान लिहिले गेले आणि त्या संविधानानुसारच आपण आज जीवन जगतो आहोत. आपण घरी गेलो की आपल्या घरामध्ये आपण कोणी हिंदू आहोत, कोणी मुस्लिम आहोत, कोणी बौद्ध आहोत, कोणी जैन आहोत, कोणी पारशी आहोत, भारतामध्ये राहणार आहे. परंतु आपण दारातून बाहेर पाय टाकला की आपण कोणी हिंदू, मुस्लिम, बौद्ध, शीख नाही, तर आपल्याला भारताचे संविधान जे आहे त्याचं पालन करावं लागतं. आपला धर्म सगळ्यांचा एकच होतो, मग तो म्हणजे भारतीय संविधान. बाहेर पडलो की आपण लगेच कायद्याचा सहारा घेतो. कायदे कुठे आहे? भारतीय संविधानामध्ये. म्हणून भारतीय संविधान कसं निर्माण झालं, काय झालं? 6 डिसेंबर 1946 रोजी संविधान तयार करण्यासाठी मसुदा समिती स्थापना करण्यात आली. डॉक्टर B.R. आंबेडकर म्हणजेच भीमराव आंबेडकर, बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली भारतीय संविधानाचा मसुदा तयार केला गेला. विविध देशाच्या संविधानामधील तत्वावरील विचार मंथनातून भारतीय संविधानाचा मसुदा तयार केला गेला. अनेक देशाची संविधानं वाचली, अभ्यासली, त्याचं मंथन केलं आणि नंतर मग चांगले चांगले आणि पोषक मुद्दे घेऊन एक उत्कृष्ट संविधान निर्माण केले गेलं. त्यामुळे भारतीय संविधानाचे स्वरूप एका समावेशक दस्तावेजाचे आहे. त्यामध्ये भारतातील वैविध्यतेचा आदर केला आहे. भारतामध्ये विविधता आहे, जाती धर्म पंथामध्ये, तर सगळ्यांचा आदर आहे. भारताचे संविधान उदारता, समानता आणि बंधुता या मूल्याची जोपासना करते. भारतीय संविधानामध्ये सर्व धर्म समभाव किंवा धर्मनिरपेक्षता म्हणजे सर्व धर्माच्या लोकांचा आदर करणे, हा या मूल्याला अत्यंत महत्त्व आहे.
भारतीय संविधानामध्ये वेळोवेळी काही महत्त्वाच्या सुधारणाही केल्या गेल्या आहेत. त्या काळानुसार कदाचित लागू पडत नसतील तर काही बदल सर्वपक्षीय कायदेपंडित यांनी एकत्र येऊन बदलही घडून आणले आहेत. नुकतीच केलेली सुधारणा म्हणजे तुम्हाला माहीत असेल, ऑगस्ट 1919मध्ये भारताचाच एक भाग जम्मू काश्मीर जो होता त्या ठिकाणी कलम क्रमांक 370 होतं आणि 370 कलमानुसार तेथील मुख्यमंत्री हा पंतप्रधानाच्या दर्जाचा असायचे. भारतामध्ये जम्मू काश्मीर सोडून काश्मीरचा माणूस भारतामध्ये कोठेही जमीन प्रॉपर्टी खरेदी करू शकत असेल, परंतु काश्मीर व्यतिरिक्त कुठलाही व्यक्ती काश्मीर सोडून इतर कुठलाही भारतातील व्यक्ती काश्मीरमध्ये स्थायी प्रॉपर्टी घरदार शेती पोती कारखाना वगैरे सुरू करू शकत नव्हते, घेऊ शकत नव्हते. तो कायदा होता 370. या 370 कायद्याला रद्द केल्या गेलं. कधी? ऑगस्ट 2019मध्ये. हा कायद्यात झालेला बदल तुम्हालाही माहीत आहे का? माहीत असायला हवं, किंवा नसेल तर याचा शोध घ्या, माहिती सर्च करा. भारताच्या संविधानाचा मसुदा तयार करताना मसुदा समितीने अनेक संदर्भ विचारात घेतले. त्यामध्ये गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1935 स्वातंत्र्यापूर्वीचा, तसेच अमेरिका, ऑस्ट्रेलिया, ग्रेट ब्रिटन, कॅनडा, आयर्लंड, दक्षिण आफ्रिका, सोव्हिएत रशिया, जर्मनीचं पूर्वीचं नाव वायमर असं होतं, या देशांच्या संविधानाचा समावेश होता. या देशाच्या संविधानाचा विचार करून चांगली तत्त्व निवडून आपण आपलं संविधान तयार करण्याचा प्रयत्न केला आहे. आता कायदे. भारतामध्ये स्वातंत्र्योत्तर कायदे कसे? शैक्षणिक संशोधन, शास्त्रीय अभ्यास, प्रसार माध्यमे, आंदोलक गटे आणि विशिष्ट विषय घेऊन त्या संबंधात प्रत्यक्ष काम करणारे गट अशा माध्यमातून मिळालेल्या माहितीद्वारे चिंतेचे विविध विषय आणि लोकांच्या समस्या अधोरेखित केलेल्या जातात. त्या संबंधातील आवश्यक कायदे संसदेमध्ये पारित केले जातात. नागरी आणि गुन्हेगारी बाबींच्या नियंत्रणासाठी अनेक कायदे केले आहेत. कालानुरूप आवश्यकता लक्षात घेऊन वेळोवेळी कायद्यामध्ये काही सुधारणाही केल्या जातात, किंवा कालबाह्य कायदे झाले तर रद्दही केले जातात. आपल्या दृष्टीने महत्त्वाचे असलेले काही सामाजिक कायदे या ठिकाणी दिलेले आहेत, ते आपण अभ्यासू कधी चर्चा करू. आता वर्ष आणि कायदेविषयक तरतुदी. 1954मध्ये 1954मध्ये स्पेशल मॅरेज ॲक्ट म्हणजे कायदा याची तरतूद होती. कधी? 1954मध्ये. 1955मध्ये हिंदू कोड बिल कायदा. नंतर 1955मध्ये अनटचेबिलिटी म्हणजे अस्पृश्य ऑफेन्सेस कायदा. 1976मध्ये या कायद्याचे नाव बदलून प्रोटेक्शन ऑफ सिव्हिल राईट्स PCR ॲक्ट असे करण्यात आले. 1956मध्ये द सप्रेशन ऑफ इमॉरल ट्रॅफिक इन वुमेन अँड गर्ल्स कायदा. 1961मध्ये हुंडा प्रतिबंधक कायदा. 1971मध्ये मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नेन्सी. 1985मध्ये नार्कोटिक ड्रग्ज अँड सायकोट्रॉपिक सबस्टेन्स कायदा. 1986मध्ये चाइल्ड लेबर प्रोहिबिशन अँड रेग्युलेशन कायदा. 1995मध्ये पर्सन्स विथ डिसेबिलिटीज म्हणजेच इक्वल ऑपॉर्च्युनिटीज प्रोटेक्शन ऑफ राईट्स अँड फुल पार्टिसिपेशन्स कायदा. 2005मध्ये प्रोटेक्शन ऑफ वुमेन फ्रॉम डोमेस्टिक व्हायलन्स कायदा. 2012मध्ये प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन्स फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्सेस कायदा. या कायद्यामध्ये 2019मध्ये सुधारणा करण्यात आली. 2013मध्ये प्रोहिबिशन ऑफ एम्प्लॉयमेंट अँड मॅन्युअल स्कॅव्हेंजर्स अँड देअर
रिहॅबिलिटेशन कायदा. 2015मध्ये ज्युएनाईल जस्टिस म्हणजेच केअर अँड प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन्स कायदा. 2019मध्ये ट्रान्सजेंडर पर्सन्स म्हणजेच प्रोटेक्शन ऑफ राईट्स कायदा. अशी काही कायदे आपल्या महत्त्वाची समाजाकरता या ठिकाणी उल्लेखित केली आहेत. नंबर 3चा मुद्दा, स्वातंत्र्योत्तर भारतामधील अर्थव्यवस्था. धन दौलत संपत्ती, पैसा अडका जनतेसाठी दरवर्षी आपण जे काही बजेट पास करतो त्याच्याविषयी माहिती. भारताच्या आर्थिक विकासासाठी 1951 पासून ते 2017पर्यंत या कालावधीमध्ये विविध पंचवार्षिक योजना राबवण्यात आल्या. प्रत्येक पंचवार्षिक योजनेची उद्दिष्ट स्वतंत्र होती. येणाऱ्या 5 वर्षामध्ये कोणती कामं करायची जनतेच्या विकासाची याचं उद्दिष्ट डोक्यात ठेवून, डोळ्यासमोर ठेवून कार्य केलं जातं. त्यासाठी बजेट मंजूर केलं जातं. राजकीय यंत्रणा, अर्थव्यवस्था या दोन्ही एकाच नाण्याच्या 2 बाजू असतात. त्यांच्यातील अन्योन्य संबंध समजून घेणे आवश्यक असते. अर्थव्यवस्थेच्या संदर्भातील निर्णय सरकारी ध्येय धोरणाशी सुसंगत असतात. ज्या काळात आपल्यावर समाजवादी विचारसरणीचा पगडा होता त्या काळात सरकारने शिक्षण आणि आरोग्य याबाबतची जबाबदारी स्वतःच्या अखत्यारीत घेतली होती. आणि 1991मध्ये जागतिकीकरणाच्या काहींच्या मते जागतिकीकरणाच्या रेट्यांची आणि त्या अनुषंगाने काही बदलांची सुरुवात झाली. जागतिकीकरणाचे काही सकारात्मक पैलू निश्चित करण्यात आले, परंतु त्यांच्यात नकारात्मकता पैलूकडे लक्ष वेधणारी टीकाही करण्यात आली. 2014 सालापासून चलनबंदी, वस्तू आणि सेवा कर, त्यालाच GST असं म्हटलं जातं, या कायद्यांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. सर्वांसाठी समान प्रणाली, कर प्रणाली राबवण्यात आली. विविध जनकल्याण योजना, सीमारहित व्यापार, स्वच्छ भारत मोहीम, उद्योगांना प्रोत्साहन यासाठी किंवा यासारख्या गोष्टी अर्थव्यवस्थेच्या नियोजनात कळीच्या ठरल्या आहेत. आता शिक्षणाविषयी. अंगणवाडी, शाळा, विद्यापीठे, मान्य असणारी विद्यापीठे, स्वायत्त संस्था, त्यांना पूर्ण अधिकार असतात असे, IIT, IIM, व्यावसायिक शिक्षण देणाऱ्या संस्था, मुक्त शिक्षणाच्या संस्था इत्यादीचा विचार करता शिक्षणाच्या सर्व स्तरावरील शैक्षणिक संस्थांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली आहे. त्यामध्ये प्रवेश घेणाऱ्याची संख्याही प्रमाणाबाहेर वाढली आहे. वेळोवेळी काही विशिष्ट अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेण्याची लाट आल्याची दिसते. शिक्षकाच्या संख्येतही वाढ झाली आहे. असे असूनही शिक्षणाच्या संदर्भातील आव्हाने आणि समस्या मात्र संपलेल्या दिसत नाही. नुकतेच 2019मध्ये शिक्षण पद्धतीत सर्व स्तरावर परिवर्तन घडून आणण्यासाठी नवीन शैक्षणिक धोरणाच्या संदर्भातील मसुदा तयार करण्यात आला. भारतामध्ये उच्च शिक्षणासाठी घेतले गेलेले प्रवेश संख्या कोटीमध्ये दिले आहेत. खाजगी आणि केंद्रीय 10 कोटी, 20 कोटी, 30 कोटी. 2006 ते 2007मध्ये, 2016 ते 2017मध्ये, म्हणजे जे हिरव्या रंगात दाखवल्या आलेखामध्ये ते 2006 ते 7 या कालखंडात आहे. आणि ते जर हिरव्या रंगात असेल तर 10 कोटीच्या आत कोटीतली संख्या, आणि ती केसरी रंगात जर असेल तर ती संख्या 2016 ते 2017 या वर्षातील आहे आणि ती पण कोटीत आहे. आता राजकीय यंत्रणा. स्वातंत्र्योत्तर भारतामध्ये लोकशाहीच्या तत्वाचे अनुसरण करणारी राजकीय यंत्रणा आपण सर्वांनी स्वीकारली. भारत हा लोकप्रिय लोकशाही देश आहे. येथील सरकारचा कारभार चालवण्यासाठी कार्यकारी मंडळ, कायदे मंडळ आणि न्यायमंडळ असे 3 प्रमुख आधार आहेत. आपण लोकशाही पद्धतीवर आधार असल्या सत्तेच्या विकेंद्रीकरणाचे तत्त्व स्वीकारले आहे. भारतीय लोकशाहीमध्ये पूर्वी अस्तित्वात असलेल्या संस्थांमधील नवाब, राजे रजवाड्यांच्या अधिकारांना मान्यता नाही. कायद्याच्या दृष्टीने सर्व नागरिकांना दर्जा समान आहे.
भारताने मुक्त आणि न्याय निवडणुकाचे तंत्र स्वीकारले आहे. 18 वर्षावरील प्रत्येक भारतीय नागरिक मतदानाचा हक्क बजावू शकतो. त्याला भारतीय संविधानाने मतदानाचा हक्क दिला आहे. भारतामध्ये बहुपक्षीय पद्धत प्रचलित आहे. राष्ट्रीय राज्य पातळीवरील किंवा प्रादेशिक पक्षांना मान्यता मिळू शकते. अपक्ष राहून व्यक्तिगतरित्या निवडणूक लढवता येते. आपली राज्यव्यवस्था संघ राज्य, केंद्र आणि राज्य संघाच्या अधीन असलेले प्रदेश स्वरूपाची आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकारची ध्येय, धोरणे आणि राजकीय हेतू हे स्वतंत्र असतात. त्यांचे आपापले मतभेद किंवा भिन्न दृष्टिकोन असू शकतात. उदाहरणार्थ उजवी, डावी किंवा मध्यम विचारसरणी. विरोधी पक्षांची सत्ताधारी पक्षावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी असते. सहमती ही लोकशाही व्यवस्थेतील महत्त्वाचे मूल्य आहे. भारतातील प्रत्येक सज्ञान व्यक्तीला मतदानाचा हक्क. इथं मतदान कार्ड दाखवताना काही मतदानाच्या रांगेतील महिला, मुली त्यांचं मतदानाचं ओळखपत्र दाखवत आहेत. भारतीय समाजाचा परिचय करून देणाऱ्या या पाठात तुम्हाला आपल्या अत्यंत व्यापक स्वरूपाच्या संस्कृतीची आणि ती घडवण्यास कारणीभूत असणाऱ्या विविध प्रभावी घटक यांची सारांशाने परंतु यथार्थ वास्तविक ओळख झाली आहे असे म्हणता येईल. या पाठामधून भारत पुरातन काळापासून तो स्वातंत्र्योत्तर काळापर्यंत म्हणजे आज तागायत 21व्या शतकापर्यंत कसा आहे यापर्यंत बदललं जीवनशैली, शिक्षण पद्धती, श्रद्धा प्रणाली याची माहिती यात इत्थंभूत दिली आहे. सारांशाने या ठिकाणी यथार्थ ओळख झाली असे म्हणता येईल. यातून आपल्या सामाजिक संस्थांचे स्वरूप समजावून घेणे शक्य होईल. तसेच भारतातील सामाजिक बदलांचा चिकित्सक अभ्यास करता येईल आणि प्रगती, विकास साधण्याच्या मार्गात आपल्या अनुभवाला येणाऱ्या अडचणी तपासून पाहण्याची क्षमता आपल्याला प्राप्त होईल. त्याचप्रमाणे आपल्यापुढे असणाऱ्या आव्हानाची कल्पना येईल. या ठिकाणी पूर्ण प्रकरणाचा सारांश दिला आहे. आपण या सारांशामध्ये काय काय शिकलो? अभ्यासक्रमातील या घटकांद्वारे समाजशास्त्राच्या विद्यार्थ्यांना महत्त्वाच्या उपविषयाच्या आधारे विविध कालखंडाचा, इतिहासाचा परिचय करून दिला आहे. भारताचा ऐतिहासिक प्राचीन काळ, मध्ययुगीन कालखंड आणि वसाहतीचा काळ आणि स्वातंत्र्योत्तर काळ असा विभागलेला आहे. हेही अगोदर आणि नंतर सांगितलं आणि पूर्ण पाठ अभ्यासल्यावर समजलं. ज्या उपमुद्द्यांना आपण अभ्यासलं त्याचा अभ्यास किंवा विचार केला असता ते पुढीलप्रमाणे: धार्मिक प्रणालीचा प्रभाव, रूढी आणि प्रथा, भारतातील स्त्रियांचे सामाजिक स्थान, शिक्षण पद्धती. नंतर भारतीय परंपरेतील या तीनही प्राचीन धर्मांचा प्रभाव उत्तर वैदिक काळाच्या अखेरपर्यंत खूप मोठा होता. हिंदू, जैन, बौद्ध यांचा प्रभाव होता. नंतरच्या काळामध्ये ज्यू, ख्रिश्चन, इस्लाम, शीख, पारशी या धर्माचा प्रभाव अनेक क्षेत्रामध्ये, विशेषतः शिक्षण आणि आरोग्य सेवा आणि सामाजिक देणग्या यामध्ये दिसतो. मध्ययुगीन काळामध्ये भारत अनेक हिंदू, मुस्लिम सत्तांच्या उदयात होता. म्हणजे भारतामध्ये अनेक हिंदू, मुस्लिम सत्तांचा उदय झाला आणि ऱ्हास पण झाला. भारतामध्ये पोर्तुगीज, डच आणि फ्रेंच असे इतर युरोपियन येऊन गेले तरी भारतीय समाजावर ब्रिटिश संस्कृतीचा प्रभाव प्रकर्षाने पडल्याचे दिसते. भारतामध्ये पोर्तुगीज आले, डच आले, फ्रेंच आले, युरोपियन येऊन गेले, पण हे सगळे जरी येऊन गेले पण भारतावर खोलवर परिणाम जर समजा झाला असेल तर तो ब्रिटिशांचा झाला, म्हणजे इंग्रजांचा झाला. सामाजिक कायदे, शिक्षण, दळणवळण आणि संपर्क, सामाजिक सुधारण्याच्या चळवळी, राष्ट्रवादाच्या चळवळीचा प्रसार यामध्ये आढळतो. स्वातंत्र्योत्तर काळामध्ये संविधान, कायदेव्यवस्था, शिक्षण व्यवस्था, आर्थिक व्यवस्था आणि राजकीय बदल तसेच सुधारणा याचा प्रभाव आपला दिसून आला, आढळून आला. ठीक आहे, या ठिकाणी प्रकरण पहिले आपलं समाप्त होत आहे. या प्रकरणाच्या शेवटी आपणास एक नमुना खातीर
याच्यातीलच परीक्षेला येतील असं नाही, पण असे येऊ शकतील. यातले काही असतील, सर्व नाही. पण याच्यासारखे प्रश्न कृतीपत्रिकेवर आधारित तुम्हाला या पाठाच्या खाली दिलेले जे प्रश्न आहेत, या स्वरूपाचे प्रश्न परीक्षेमध्ये 80 मार्कासाठी विचारले जाऊ शकतील. याची आपण विशेष नोंद घ्यायची आहे. पाठाखाली जे प्रश्न आहेत ते सर्वांनी एका 250 प्रश्नामध्ये सोडायचे. हे जे काही मी 7 व्हिडिओ या ठिकाणी घेतलेत, या व्हिडिओचा पुन्हा पुन्हा अभ्यास करून किंवा ऐकून बघून काही नोट्स आपण स्वतः तयार करायचे आहेत आणि परीक्षेला सामोरे जाण्याकरता जास्तीत जास्त चांगली तयारी कशी करता येईल असा प्रयत्न करायचा आहे. ठीक आहे, धन्यवाद.